श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयन्ति विघ्नानां. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुर्विदैवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ बोला पुंडलीकवरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः. पार्वतीपते हर हर महादेव. सीताकांत स्मरणं जय जय राम गणपती बाप्पा मोरया. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हर सोपान ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या चित्कलासया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते वंदुया श्रीचरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. स्वये भानु जो भानु आराधेला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत कथेच्या या चैत्र महिन्यातील सेवेकरता द्वितीय दिनाच्या सेवेकरता निवडलेला विषय संत कथा. आणि त्या संत कथेच्या अनुषंगाने आपण काल विविध संतांच्या विषयी माहिती पाहिली. संतांच्या विषयीची विविध माहिती पाहिली. त्यामध्ये थोडंसं पुढे जाऊया आपण. अनेक संतांनी अनेक साधू संतांनी संत या विषयावर वाङ्मय लिहिलं. संतपर प्रकरणातले अनेक अभंग संतांनी लिहिले हे आपण काल पाहत होतो. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहत आहोत की दासबोधामध्ये जे पहिलं दशक आहे दासबोधाचं त्यातल्या 5व्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी संतांचं स्तवन लिहितात. काय म्हणतात रामदास स्वामी? आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेही गुह्य ज्ञान प्रगटे जनी. जे वस्तू परमदुर्लभ जयेचा अलभ्य लाभ त्याची होय सुलभ संत संघे करुणी. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध जाहले. पाहात असताची चुकले निज वस्तूची. जे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनेही बसेना दृष्टी पुढे. 16 कली पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुशी. तीव्र आदित्य कळा राशी तोही दाखविना. असं वर्णन समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सुंदर अशा
दासबोध ग्रंथामध्ये करतात. आणि यात साधू सज्जनांचं वर्णन नामदेवराय त्यांच्या अभंगगाथेच्या मंगलाचरणामध्ये सुंदररित्या करतात. काय म्हणतात नामदेव महाराज, संपूर्ण अभंग पाहूया आपण तो. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची या सुता, चरणावरी ठेवूनी माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जी चतुरा ननाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण रजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचेनी पुण्य पावन, प्रसन्न होऊन श्रोते जन, तया माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदीन हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत. आता नमू रंगभूमिका, कीर्तनी हुबे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. नामदेवराय या भागात सुंदर वर्णन करतात. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदीन हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन, त्या माझे नमन दंडवत. वारकरी संप्रदायाची जी परंपरा सांगितली गेली, त्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये सुद्धा रात्रंदिवस हरीचं ध्यान करावं याविषयी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज अर्थात नाथबाबा सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळसी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. असं वारकरी संप्रदायाचे नियम सांगताना त्या ठिकाणी सांगितले त्यांनी की नामाचा उच्चार रात्रंदीन. असं असलेलं नाम, त्या नामामध्ये रामकृष्ण हरी या नामाचा जप करण्याविषयी सांगितण्यात आलं. याच्याच पुढे कथा पुढे सरकते. शुक शौनक सूत आणि शौनकजींचा संवाद होतो. शौनक म्हणजे कोण आहे तर मूळ शब्द आहे शुनक. शुनक म्हणजे कुत्रा. ज्याचे कान हे बहुश्रुत आहे किंवा सर्वश्रुत आहेत, किंवा ज्याला सर्व काही ऐकण्याची इच्छा आहे, त्याला शौनक असं म्हणावं. आणि सूत म्हणजे धागा, ज्याला आपण सूत्र असं म्हणतो. धागा हा कोणता धागा आहे तर भक्त आणि भगवंत यांना जोडणारा कथारूपी धागा आहे. म्हणून कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम असं वर्णन केले गेले. मग सूत म्हणजे धागा. हा धागा भक्तापासून भगवंतापर्यंत जोडतो. आणि शौनकाप्रमाणे आपण वागावं, आपण श्रवण करते व्हावं. आणि ज्यावेळेस आपण श्रवण करते होऊ, त्यावेळेस आपण संभाषण करते, भाषण करते सुद्धा होऊ, कीर्तन करते सुद्धा होऊ. कोणत्याही काही लोकांसमोर बोलायचं असल्यास पहिल्यांदा त्या गोष्टी आपण श्रवण करणं गरजेचं आहे. आणि जितकं श्रवण करू, जितके आपण महत्वाचे श्रोता होऊ किंवा जितके महान आपण श्रोता होऊ, तितकेच महान आपण वक्ताही होऊ शकतो. म्हणून श्रवण भक्ती ही सर्वात पहिली भक्ती सांगण्यात आली. आणि त्याप्रमाणे संतांचं कार्य घडलं. संतांनी सर्वात प्रथम श्रवण भक्ती केली, गुरूंकडून ज्ञान घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य पुढे सुरू ठेवलं. अशा संतांविषयी आपण काल सुंदर असं वर्णन पाहिलं की भागवतामध्ये ज्यांना साधू सज्जन, क्षमस्व, आपण काल पाहिलं भागवतामध्ये साधू सज्जन भक्त स्थितप्रज्ञ असे शब्द ज्यांच्यासाठी वापरले, त्यांनाच भागवत हा शब्द प्रयोग वापरला. आणि त्याच भागवतांचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये परम भागवत या रूपाने केलं, हेही आपण काल पाहिलं. त्यानंतर पुढे पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अनेक साधू सज्जन बोलवले आणि त्यांना विविध अवतार घेण्यास सांगण्यात आलं. त्यामध्ये सर्वात मुख्य होते ते 9 योगींद्र. हे 9 योगींद्र कोण
तर भागवतामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे की ऋषभदेव नावाचे एक राजे आहेत आणि त्यांना 100 मुलं आहेत. त्या 100 मुलांपैकी पहिले 9 यांना 9 योगींद्र म्हणून ओळखलं गेलं. मग कोण कोण हे? तर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, दुर्मिल, चमस आणि करभाजन. आणि या 9ही नारायणांना भगवान श्रीकृष्णांनी 9 नाथ रूपामध्ये प्रकट होण्यास सांगण्यात आलं किंवा सांगितलं. मचिंद्र गोरख तैसे जालिंदरनाथ, कानिफ गहिनी नागेशासहित, चरपटी भरतरी रेवन मिळून नवनाथ, नव नारायण अवतार नवनाथ संत. जय देव जय देव जय श्री नवनाथा. अशा प्रकारे नवनारायणांचं रूपाचं प्रागट्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं. त्यावेळेस कवी नारायणाने मचिंद्र, हरिनारायणाने गोरक्ष, अंतरिक्ष नारायणाने जालंधर, प्रबुद्ध नारायणाने कानिफा, पिप्पलायन नारायणाने चरपटी, आविर्होत्र नारायणाने वटसिद्ध नागनाथ, दुर्मिल नारायणाने भर्तृहरी. कालच आपण भर्तृहरींचा श्लोक पाहिला, ते भर्तृहरी. त्यानंतर चमस नारायणाने रेवणनाथ आणि करभाजन नारायणाने गहिनी नारायणाचा अवतार घेण्याचं सांगण्यात आलं. आणि अशा पद्धतीने विविध अवतार घेण्याचे, विविध अवतारांच्या राशी प्रकट करण्यासाठी सांगण्यात आलं. संतांचं आगमन यासाठीच होतं. म्हणून संत म्हणतात, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय हे सांगण्यासाठी मुळात संतांनी अनेक ठिकाणी शास्त्र जे आहे ते शास्त्र मोडीत काढलं. मुळात शास्त्राचे नियम जे असतात ते परिस्थितीनुसार बदलावे लागतात. पण ते बदलले न गेल्यामुळे संतांनाही प्राकट्य घेऊन, संतांनाही प्रगट होऊन ते शास्त्राचे नियम बदलावे लागले किंवा शास्त्राचे नियम बदलले त्यांनी. असे असतात संत, असे असतात महात्मे. आणि या संतांचंच वर्णन सुंदर अशा रीतीने आपण पाहत आहोत. आणि याच संत वर्णनामध्ये पुढे आपण जाणार आहोत त्या वर्णनाकडे, की जे वर्णन सुतजी आणि शौनकजी यांच्या संवादातून बाहेर पडलं. असं सुंदर असं वर्णन आपण पाहणार आहे. कोणाचं वर्णन पाहणार आहे? तर हे संतांची मांदियाळी ज्या भगवंताचं वर्णन करते, ज्या देवतेचं वर्णन करते, त्या देवाचं महात्म्य, त्या देवाविषयी आपण पाहणार आहे. कोण आहे हा देव आणि याचं कारण काय, हा जन्म कशासाठी घेतो, किंवा ह्या देवाच्या अनुषंगाने ज्या ज्या काही लीला घडल्या त्या देवाचं आपण चरित्र पाहणार आहोत. मग कोणता देव आहे हा? तर हा पांडुरंग परमात्मा आहे. या पांडुरंग परमात्म्याविषयी अनेक जणांनी लिहिलं, अनेक प्रकारे लिहिलं. असा असलेला हा पांडुरंग परमात्मा आणि असा असलेला हा वारकरी नावाचा संप्रदाय. या संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. म्हणून आपण सुद्धा अभ्यासासाठी हाच संप्रदाय आणि याच संप्रदायातील संत विचारात घेत आहोत. आणि असे असलेले हे वारकरी संप्रदाय, असे असलेले हे संत, यांचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्या समोर येतात. ते म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरित्र. पांडुरंग नावाची देवता पंढरपुरात का आली, ती कशासाठी आली, किंवा कोणतं कारण होतं तिच्यामागे, हे आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये सर्वात प्रमुख आहेत ते 3 पुराण. त्यापैकी सर्वात पहिलं पद्मपुराण, ज्यामध्ये 32 अध्यायांमध्ये भगवंताची कथा येते. त्यानंतर दुसरं आहे स्कंद पुराण. स्कंद पुराणामध्ये भगवंताची 12 अध्यायांमध्ये कथा येते. आणि त्यानंतर तिसरं आहे विष्णू पुराण. विष्णू पुराणामध्ये भगवंताची 6 अध्यायांमध्ये कथा येते. आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या पुराणांच्या संहितेमध्ये हे सापडत नाही, पण काही संहिता प्रतिशुद्ध केलेल्या किंवा काही इतर ज्या संहिता आहे त्यांमध्ये आपल्याला हे आढळून येतं. आणि अशा पद्धतीने हे वर्णन
हे संतांनी केलेले वर्णन किंवा हे पुराणांनी केलेले वर्णन आपल्याला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अनुषंगाने पाहायला मिळतात. मग त्यामध्ये काय वर्णन आहे नेमकं, की हे संतांचे जे चरित्र आहे, हे पांडुरंगाचं जे चरित्र आहे त्याचं वर्णन संतांनी पंढरी महात्म्य नावाच्या ग्रंथात केलं किंवा पंढरी महात्म्य प्रकरण त्यांनी त्यांच्या अभंगगाथेत लिहिले. हे त्यामागे कारण. आणि अशा पद्धतीने त्यांनी विठ्ठल या देवतेची कथा किंवा विठ्ठल या देवतेचं महात्म्य त्यांनी महान अशा स्वरूपात लिहून ठेवलं. मग हे कोण विठ्ठल देव, कोण पंढरी, नेमकं पंढरीचं महात्म्य काय, तर 5 काशी यात्रा केल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य पंढरीची 1 यात्रा केल्याने मिळतं. द्वारकेच्या 3 यात्रा केल्याने जे पुण्य मिळतं ते पंढरीची 1 यात्रा केल्याने पुण्य मिळतं. या संदर्भात एक अभंग सांगितला जातो, काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीची जाना 1 यात्रा. अशा पद्धतीने हा अभंग आहे. आणि याच विठ्ठलाच्या 3ही पुराणांमधून आलेल्या वेगवेगळ्या ह्या कथा आणि या कथेच्या अनुषंगाने आपण पुढे सरकूया. नेमकं काय घडलं होतं आणि नेमके कशा प्रकारची कथा सांगण्यात आली किंवा कशा प्रकारची कथा घडली हे सांगताना स्कंद महापुराणामध्ये, त्यानंतर पद्म महापुराणामध्ये आणि विष्णू महापुराणामध्ये काही कथा येतात. स्कंद महापुराणात खूप सुंदर अशी कथा येते. काय कथा येते, तर स्कंद महापुराणातली कथा अशी आहे, 88,000 ऋषी स्कंद भगवंताजवळ बसलेले, स्कंद म्हणजे कार्तिकेय, आणि कार्तिकेयाजवळ बसलेले असताना कार्तिकेयाला ते सांगतात, हे कार्तिकेया, आम्हाला पुराण कथा तू सांग. हा मुळात सूत आणि शौनकांचा संवाद आहे आणि त्यामध्ये अजून एक श्रोता वक्ता संबंध सांगण्यात आला, 88,000 ऋषी आणि स्कंद. मग ते 88,000 ऋषी स्कंदाला प्रश्न विचारतात. या संदर्भातला अभंग नामदेव महाराज त्यांच्या गाथेत लिहितात. 88 ऋषी स्कंद उपदेशी तयांसी, तीही एक पुसली पुसी ते तयासी अकळ. आता जाऊ कैलासा सकळ पुसू त्या महिषा, मग निघाले आकाशा पितृदेशा पातले. बरे होऊन या सावध ऐसा भक्तीचा संवाद, विनविता झाला स्कंद तो अनुवाद शंभूचा. पाहूया कथेमध्ये नेमकं काय घडलं. स्कंद महापुराणात सांगतं की 88,000 ऋषींनी स्कंदाला प्रश्न विचारलाय. 88,000 ऋषींनी स्कंदांकडून संपूर्ण स्कंद महापुराण ऐकलेले, अनेक पुराण कथा ऐकल्या, अनेक धर्मकथा ऐकल्या, अनेक योग कथा ऐकल्या, अनेक भक्ती कथा ऐकल्या. आणि हे ऐकल्यानंतर 88,000 ऋषीमुनी स्कंदांना प्रश्न विचारतात, कार्तिकेयांना प्रश्न विचारतात, हे कार्तिकेया, आम्ही अनेक क्षेत्रांची माहिती ऐकली आणि आपण ती आम्हाला दिली. आम्ही प्रश्न विचारला, या या क्षेत्राविषयी सांगा. तुम्ही त्या त्या क्षेत्राविषयी माहिती सांगितली. तुम्ही प्रभास क्षेत्र सांगितलं. स्कंद महापुराणात प्रभास खंड आहे, त्यामध्ये प्रभास क्षेत्राचं वर्णन आहे. स्कंद महापुराणात काशी खंड आहे, त्यामध्ये काशीचं वर्णन आहे, काशी महात्म्य त्यामध्ये. त्यामध्येच बद्री केदाराचं वर्णन आहे. त्यानंतर कांचीपुरमचं वर्णन आहे, दक्षिण भारतातलं एक वर्णन आहे, पूर्व भारतातलं एक वर्णन आहे, पश्चिम भारतातलेही तीर्थक्षेत्रांची वर्णनं येतात. आणि त्या वर्णनामध्ये स्कंदांना प्रश्न विचारला, तुम्ही अनेक क्षेत्रांची माहिती दिली, पण आता इथे पण वापरला, पण असे एखादे तीर्थ जे सर्व तीर्थमय आहे, असे एखादे क्षेत्र जे सर्व क्षेत्रमय आहे, अशी एखादी देवता जी सर्व देवमय आहे, आणि असा एखादा संत जो सर्व संतमय आहे, या सर्वांच्या दर्शनाचे फळ एकाच ठिकाणी एक केंद्रित मिळेल, ते ठिकाण आम्हाला सांगावं आणि त्याचं महात्म्य आमच्यासमोर वर्णन करावं, असा प्रश्न स्कंदांना 88,000 ऋषींनी विचारला. आणि असा प्रश्न विचारला असता, प्रश्न सोपा आहे. काय प्रश्न विचारला, असं एखादं तीर्थ जे सर्व तीर्थमय आहे, म्हणजे सगळी तीर्थ त्या ठिकाणी एकत्र येतात. मग कुठे सगळी तीर्थे? सगळी तीर्थे हरीची पायी.
त्यानंतर असं एखादं क्षेत्र जे सर्व क्षेत्रमय आहे, सर्व क्षेत्रांचं पुण्य ज्याच्या दर्शनाने मिळतं असं एखादं क्षेत्र, अशी एखादी देवता जी सर्व देवतामय आहे, त्या देवतेचं दर्शन केल्याने कोणत्याही देवतेचं दर्शन घडतं अशी देवता, आणि असा एखादा संत ज्याच्या दर्शनाने सकलही संतांच्या दर्शनाचं पुण्य मिळतं, असं ठिकाण, असं एक केंद्रित झालेलं ठिकाण म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये, एकाच तीर्थक्षेत्रामध्ये हे सर्वही मिळावं असं क्षेत्र आम्हाला सांगा, असं तीर्थक्षेत्र आम्हाला सांगा, असा प्रश्न स्कंद भगवंत अर्थात कार्तिकेयांना 88,000 मुनींनी केला. मग त्यावेळेस स्कंद सांगू लागतात की हे 88 सहस्र मुनी, हे 88 सहस्र ऋषी, याचं मला उत्तर देता येणार नाही, मला सांगता येणार नाही असं क्षेत्र कोणतं आहे ते, पण याचं उत्तर देऊ शकतील असा व्यक्ती मला माहिती आहे. मग कोणता व्यक्ती माहिती आहे असा प्रश्न 88,000 ऋषींनी विचारला की कोणती व्यक्ती अशी की जे ही माहिती देऊ शकेल. आणि त्यावेळेस स्कंद सांगतात, काय सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, अर्थात भगवान शिव अर्थात आदिनाथ जे सकळही सिद्धांचे गुरु आहेत, जे सकळही तत्वांचे अधिष्ठान आहे आणि जे सर्वही ज्ञानाचे आदि ज्ञान आहे, असे असलेले भगवान शिव हेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. असा असलेला प्रश्न, असं असलेलं उत्तर स्कंदांनी दिलं. त्यावेळेस असं घडलं की स्कंद 88,000 सहस्र ऋषींची, 88 सहस्र ऋषींची ती दिंडी घेऊन कैलासाकडे निघाले. आता ते कोणत्या ठिकाणी आहेत, तर ते आत्ता ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाला श्रीशैल्यम असं म्हटलं जातं, आणि या श्रीशैल्यमावरून कैलासाकडे निघाले. नामदेवराय हे वर्णन करतात, आता जाऊ कैलासा सकळ पुसू त्या महेशा, मग निघाले आकाशा पितृदेशा पातले. अशा पद्धतीने स्कंद भगवंत त्या ठिकाणी पोहोचले असता इकडे कैलासावरतीही शंकर आणि पार्वतीचा संवाद चालू आहे. संवाद कालच आपण या संवादाचा विषय घेतला होता, आणि काल विषय घेण्याचं कारण हेच की हा संवाद पुढे कुठेतरी येणार आहे, म्हणूनच तो संवाद रूपी आपण कथानक काल पाहिलं. आणि त्या कथानकामध्ये आपल्याला असं कळलं की शंकर उत्तर देतात आणि माता पार्वती प्रश्न विचारते. कोणते कोणते प्रश्न विचारलेत माता पार्वतीने, तर या दोघांच्याही संवादातून सकलही वेद, वेदांग, शास्त्र, उपनिषद, पुराण हे सर्वही कथा त्यातून प्रगट झाल्या शिव आणि शक्तीच्या संवादातून. आणि शिवशक्तीचा संवाद असा फार पुरातन आहे, म्हणून पुराणांना एक नाव देण्यात आलं, पुराणवम भवती इति पुराण. जे पुरातन असूनही नित्य नूतन आहे त्याला पुराण म्हणावं. तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व, असं माऊली ज्ञानोबा सांगितलं, कालच आपण पाहिलं. आणि हे भगवतीचं स्वरूप आहे, देवी जैसे का स्वरूप तुझे, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि असं असलेलं स्वरूप, असं असलेलं हे वर्णन, सुंदर असं वर्णन शिव माता पार्वतीला सांगतायत. आणि त्याच अनुषंगाने आपण पुढची कथा पाहत आहोत. शिव पार्वतीचा संवाद आहे. शिव म्हणजे कोण, तर शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे सकळही तीर्थांचं अधिष्ठान, शिव म्हणजे सर्वही ज्ञानाचं अधिष्ठान, शिव म्हणजे सर्वही तत्वाचं अधिष्ठान. असे असलेले शिव हे वारकरी संप्रदायात सुद्धा महान तत्व आहे. आणि शिव हे महावैष्णव असल्याने त्यांचं वर्णन करणं आपल्याला क्रमाने घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिव आणि पार्वतीचा संवाद चालू. आणि त्यावेळेस शिव पार्वतीचा संवाद चालू असताना शिव स्कंदाला प्रश्न विचारतात, हे स्कंदा, तुम्ही कोणत्या विशेष कामासाठी आलेला आहात? आता एक नियम आहे की कोणताही मुलगा किंवा मुलगी
जर आपल्या स्वगृही येत असेल, आपल्या आईवडिलांकडे येत असेल, तर आईवडिलांची आज्ञा घेण्याची गरज नाही किंवा आईवडिलांना विचारण्याची गरज नाही, मी घरामध्ये येऊ का म्हणून. पण जर काही लोकांना संघ घेऊन आले, तर ते विशेष काहीतरी कामासाठी आलेले असतील. हा विचार शिवशंकरांच्या मनात आला आणि त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? स्कंदे विनविला त्रिपुरारी, सहित वामभागी गौरी, स्तुती स्तवणे केली भारी, हृदयासनी नमियेला. मग निघाला लोटांगणी, म्हणे त्राहे त्राहे शूळपाणी, करे उचलिला धावोनी मग आसनी बैसविला. खूप सुंदर नामदेव महाराज वर्णन करतायत. नामदेव महाराज स्वतः भक्त शिरोमणी आहे. पुढे कथेच्या अनुषंगाने आपण नामदेव महाराजांचं सुंदर असं चरित्र ऐकणार आहोत. त्यामध्ये येईलच. नामदेव महाराज या ठिकाणी हा भक्तिपूर्ण असलेला संवादाचं चित्रण आपल्या अभंगात करतायत. त्या ठिकाणी स्कंदाने त्रिपुरारी अर्थात भगवान शिव आणि माता पार्वती यांचं दर्शन केलं आणि त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्यावेळेस स्कंद म्हणू लागले, हे शूळपाणी, त्राहे त्राहे, मला वाचवा. आणि भगवान शिवांनी स्कंदाला अर्थात कार्तिकेयाला उचललं आणि एका उच्च आसनावर बसवलं. श्रोता वक्ता संबंधाने एक नियम सांगण्यात येतो किंवा एक नियम सांगितला जातो. तो असा की कोणत्याही कथाप्रसंगी, कोणत्याही ज्ञानप्रसंगी, कोणत्याही कथा यज्ञाप्रसंगी, मुळात हा कथा यज्ञ आहे. कथेला यज्ञाचं स्वरूप मानलं गेलं, कथा यज्ञाचं स्थान मानलं गेलंय. आणि यज्ञ स्वरूप असलेल्या कथेमध्ये जो वक्ता असतो, तो वक्ता केव्हाही उंच स्थानावर बसवावा आणि वक्त्यापेक्षाही उंच स्थानावर कोणीही बसू नये असा आदेश त्या ठिकाणी आपल्याला संतांनी सांगितलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी भगवान शिव उंच आसनावर बसलेले आणि त्या खालोखाल माता पार्वती बसलेली आणि त्या खालोखाल या ठिकाणी स्कंद भगवंतांना बसण्यास जागा दिली. आणि त्याच वेळेस ऋषीसी आसने देऊनी वेगा, जवळी बैसविले पैगा, ते म्हणती झडकरी सांगा, जे वेदशास्त्रांशी प्रिय, तव स्कंद म्हणे ताता, ऋषींनी पुसिले जे वार्ता, ते अकळ माझिया चित्ता, वेदशास्त्र विरहित. मग अशा प्रसंगी त्यावेळेस भगवान शिव विचारतात, आपण कोणत्या विशेष कामासाठी आलेला आहात? आणि त्यावेळेस कार्तिकेय त्यांची जिज्ञासा भगवान शिवशंकरांच्या पुढे मांडतात. काय आहे जिज्ञासा स्कंदांची? तर स्कंदांनी या ठिकाणी विचारलंय की ऋषींनी मला प्रश्न विचारला की नेमकं अशा अशा प्रकारचं क्षेत्र कुठे, असं तीर्थक्षेत्र कुठे, असा प्रश्न विचारला. प्रश्न पाहिला आपण याआधी. मग असा प्रश्न विचारला असता मला उत्तर आलं नाही. कोण बोलताय? तर कार्तिकेय बोलतायत. मला उत्तर आलं नाही म्हणून मी तुमच्याकडे त्यांना घेऊन आलो. त्यांनाही सोबत आणलेलं आहे. मी एकटा नाही आलेलो तुमच्याकडे उत्तर मागण्यासाठी. ज्यांना या उत्तराचं जिज्ञासा आहे, ज्यांना हा प्रश्न पडलाय, त्यांना सुद्धा सोबत घेऊन आलोय. आम्हाला सर्वांनाही हे उत्तर द्यावं. त्यावेळेस शिव सांगतात, मी आत्ताच हेच वर्णन करणार होतो आणि देवी पार्वतीने हाच प्रश्न आत्ता विचारला. मग नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. हे जे वर्णन आहे हे स्कंद महापुराणातले. आणि पद्मपुराणातलं वर्णन जर पाहायचं असेल तर तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, ऐसे हरी सांगितले गिरिजे प्रती, गुह्य स्थिती सांगितले. अशा प्रकारे या ठिकाणी पद्म महापुराणातही असा संवाद येतो. आणि यावेळेस स्कंदांना जे काही वर्णन या ठिकाणी भगवान शिवांनी सांगितलं, जे काही वर्णन माता पार्वतीला भगवान शिवांनी सांगितलं, तो संवाद पद्म महापुराणात खूप सुंदररित्या वर्णित आहे. सर्वात पहिले शिवशक्तीचा संवाद आहे. तो संवाद शेषाने ऐकला. तो संवाद नारदाने ऐकला. नारदाने शेषाला सांगितला. शेषाने पुढे तो संवाद सुतांना सांगितला आणि सुतांनी हा संवाद शौनकांना सांगितला. असं असलेलं क्षेत्र, असं असलेलं तीर्थ, असं असलेली देवता, असं असलेलं संत कुठे नेमका? तर असं असलेलं तीर्थ
तर हे तीर्थ आहे चंद्रभागा. चंद्रभागा सरोवर भीमा नदीमध्ये असलेलं एक सरोवर जे चंद्राकृती आहे म्हणून त्याला चंद्रभागा सरोवर किंवा चंद्रभागा तीर्थ म्हणून मान्यता मिळाली. पुढे सांगितलं क्षेत्र. मग असं क्षेत्र हे पंढरी क्षेत्र सांगण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी सगळ्याही देवतांचे मंदिर आहेत, असं पंढरी क्षेत्र. पुढे प्रश्न विचारला, अशी एखादी देवता, ही देवता पांडुरंग परमात्मा आहे. ह्या पांडुरंग परमात्मा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही एकत्रीकरण रूप आहे. त्यामुळे दत्तात्रेय स्तोत्रामध्ये जटाधरम पांडुरंगम असा शब्द आलेला आहे. जटाधरम पांडुरंगम अर्थात हा पांडुरंग म्हणजेच दत्त आहे असं आपल्याला मागता येतं. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे शोधोनी हा पाही, विठ्ठल गणपती दुजा नाही. विठ्ठल आणि गणपती या दोघांमध्ये भेद नाही असंही संत सांगतात. नाथ बाबा आम्हाला सांगतात, एका जनार्दनी आंबा हुबी कर ठेवूनी कटी हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. ही तीच देवता आहे जी आई म्हणून उभी आहे. ही तीच देवता आहे जी भगवान शिव म्हणून उभी आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. अशा पद्धतीने आपल्याला ती देवता शिव सुद्धा आहे हे पाहता येतं. ही देवता सकलही देव एकत्रित आहे हे आपल्याला कळलं. पुढे सांगण्यात आलं, असा एखादा संत जो सर्व संतमय आहे. मग असा संत कोणता? तर असा संत म्हणजे पुंडलिकराय. असं असलेलं हे पंढरी क्षेत्र, असं असलेलं हे महान असलेलं क्षेत्र हे तीर्थक्षेत्र आहे. तर तीर्थक्षेत्र म्हणजे काय? तर तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र क्षेत्र. तीर्थक्षेत्राचं कथानक सांगताना सांगण्यात आलेलं आहे, ते संत किंवा भगवंत ह्या दोघांचंही स्थान असावा, दोघांपैकी एकाचंच तरी स्थान असावं. म्हणजे संत निर्मित तीर्थक्षेत्र किंवा देव निर्मित तीर्थक्षेत्र. म्हणजे ज्या ठिकाणी संत राहिले ते तीर्थक्षेत्र किंवा ज्या ठिकाणी भगवंत राहिले ते तीर्थक्षेत्र. उदाहरणार्थ देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबक आदी संत राहिले म्हणून झालेले तीर्थक्षेत्र पहिलं. आणि दुसरं पांडुरंग परमात्मा राहिला म्हणून पंढरपूर हे झालेलं तीर्थक्षेत्र. मग या तीर्थक्षेत्रामध्ये नेमकं काय करावं? तर नियम सांगण्यात आलेला आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. हेची मज घडो जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. अर्थात तीर्थक्षेत्रामध्ये काय असावं? तर तीर्थक्षेत्राची यात्रा करावी, अर्थात वारी करावी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. नामदेवरायांनी आपलं नाथबाबांनी सांगितलेले आपल्याला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. पांडुरंग परमात्मा सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. असं पांडुरंग परमात्मा सांगतात आपल्याला. मग अशा प्रकारे यात्रा, त्यानंतर वास, त्या ठिकाणी निवास तर करावा. कमीत कमी 1 दिवसाचा झाला तरी चालेल, पण निवास करावा या तीर्थक्षेत्री. तीर्थक्षेत्रात काय घडावं? तर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान, दान आदी पुण्यकर्म व्रत घडावी. म्हणजे नेमकं काय? तर स्नानासारखं पुण्य घडावं, दानासारखं पुण्य घडावं आदी करून जेवढे काही पुण्यकर्म आहेत ते या क्षेत्रामध्ये करावे. श्राद्ध कर्मादी कर्मही या क्षेत्रामध्ये करू शकतो असे असलेले हे तीर्थक्षेत्र आहे. आणि याशिवायही सर्वात महत्त्वाचं सांगितलं तर तीर्थक्षेत्रामध्ये जर निधन आलं तरी तेही मान्य करावं, कारण ते सुद्धा भगवंताला अर्पित होतं किंवा भगवंतापर्यंत जातो आपण. असं असलेलं हे तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्राचा अजून एक नियम सांगण्यात आला. तीर्थक्षेत्र म्हणजे काय? तर त्या ठिकाणी वेदांनी सांगितलेला देव असावा. वेद, श्रुती, स्मृती ग्रंथ, इतिहास आदी ग्रंथांनी, पुराणांनी सांगितलेला देव असावा. वेदांनी सांगितलेला देव असावा. त्यानंतर दुसरं सांगितलं, पुराणांनी सांगितलेलं तीर्थ असावं.
आणि तिसरं साधू संतांकडून त्या तीर्थक्षेत्राचा महिमा गान केलेला असावा. हे 3 नियम तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने सांगितले. मग त्या ठिकाणी सर्वात पहिले आपण पाहूया वेदबोधित देव, वेदांनी सांगितलेला देव. तर कोणता देव या ठिकाणी? या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आहे. मग तो वेदांमध्ये पांडुरंग परमात्म्याचा उल्लेख येतो का? तर हो, येतो. पाहूया. पुरुष सूक्त नावाचं एक सूक्त आहे, अनेकांच्या पाठांतरामधले सूक्त आहे. या पुरुष सूक्तामध्ये, या पुरुष सूक्ताचं वर्णन शिवमहापुराणात खूप सुंदर आलेलं आहे. भगवान शिवांनी या पुरुष सूक्ताचं जे सांगण्यात आलेले पुरुष सूक्तामध्ये तशा पुरुषाची निर्मिती केली असं सांगितले गेले शिवमहापुराणात. याच पुरुषाविषयी पुरुष सूक्तामध्ये सांगताना वेद सांगतात. काय सांगतात? सहस्त्र शीर्षा पुरुखा सहस्त्राक्षा सहस्त्रपाद. ज्याला सहस्र शीर्ष म्हणजे हजारो डोके आहेत असा पुरुष. पुरुष म्हणजे परमात्मा. पुढे सांगितलं सहस्त्र अक्ष म्हणजे त्याला हजारो हजार डोळे असावे. आणि त्यापुढे सांगितलं सहस्त्रपाद, ज्याला हजारो हजार पाय असावे. असा पुढे काय सांगितलं? सभूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. सभूमिम म्हणजे भूमी सहित संपूर्ण विश्वाला विश्वतो वृत्वा म्हणजे व्यापून, अत्यतिष्ठत येथे उभा आहे. प्रमाण काय सांगितलं? दशांगुलम. 10 बोट फक्त त्याचं उरलं. त्या 10 बोटांची वीट त्याने पायाखाली घेतलेली, दशांगुलम. ह्या दशांगुल प्रमाणाची वीट त्याने पायाखाली घेतली. आणि असा असलेला भगवंत पुरुष सूक्ताने आम्हाला सांगितला. काय सांगितलं? तर सहस्त्र शीर्ष म्हणजे हजारो हजार डोक्यांचा, हजारो हजार डोळ्यांचा, हजारो हजार पायांचा असा भगवंत भूमीसहित विश्वाला व्यापून फक्त दशांगुल प्रमाण सोडून उभा आहे. हे दशांगुल प्रमाण म्हणजे त्याच्या पायाखालची वीट आहे. हीच वीट म्हणजे इंद्राला शाप मिळालेला आहे. वृत्रासुर नावाच्या असुराकडून शाप मिळालेला आहे इंद्राला. याची संपूर्ण कथानक शिवमहापुराणात विस्तृतपणे येतं. ते जेव्हा केव्हा आपण शिवमहापुराणाची कथा करूया पुन्हा, त्यावेळेस हे सांगेलच. असा असलेला भगवंत वेदाने बोधित केलेला आहे, वेदांनी सांगितला. मग इतिहासाने सांगितलेला आहे का? तर हो, इतिहासाने पण सांगितलेलं आहे. रामायणामध्ये आनंद रामायण नावाचे एक रामायण आहे. अनेक रामायणांमध्ये जवळपास 2000 प्रकारचे रामायण आहेत. त्यापैकी आनंद रामायणामध्ये वर्णन असं येतं की भगवान श्री रामचंद्र प्रभू राज्यावर बसल्यानंतर 12 वर्षांच्या एका यात्रेसाठी निघाले. आणि ही यात्रा करत असताना ते दंडकारण्यामधल्या पंढरपूर नावाच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. अर्थात भगवान श्री रामप्रभू सीतेसहित संपूर्ण तीर्थयात्रा करत असताना पंढरपुरात आले. हे पहिलं वर्णन. दुसरं वर्णन स्कंद महापुराण आणि महाभारत दोन्हीमध्ये येते. काय वर्णन येतं? तर भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू असलेले बलराम दादा हे यात्रा करण्यासाठी निघाले असता ते पंढरपुरात आले. पंढरपुरात त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं, पण त्यांना तो भगवंत अस्पष्ट दिसू लागला. म्हणून त्यांनी पुन्हा त्या पांडुरंगाच्या रावळातून, त्या पांडुरंगाच्या मंदिरातून बाहेर आले. चंद्रभागेत पुन्हा एकदा स्नान केलं, चंद्रभागा सरोवरामध्ये स्नान केलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. त्यावेळेस त्यांना भगवंत पूर्णपणे दिसू लागला असं वर्णन करण्यात आलेले. आणि या ठिकाणी बलराम दादांनी तप केलंय आणि बलराम दादांचं मंदिर त्याच पांडुरंगाच्या त्या मंदिराच्या जवळच बलराम दादांचंही मंदिर आहे. अशा पद्धतीने महाभारत आणि रामायण दोन्हींमध्येही हे वर्णन येतं. मग आपण म्हणूया की भगवान श्रीकृष्ण तर नंतरच्या काळात झाले, मग त्यांच्या आधीच्या कालखंडात राम कसे, त्यांच्या आधीच्या कालखंडात पांडुरंग परमात्मा कसे? कारण रामाने सुद्धा यात्रा केली, बलराम दादांनी यात्रा केली, मग त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा कसे? तर त्याचं उत्तर असं की रामायणाची जी कथा घडली ती घडली 23व्या त्रेतायुगामध्ये.
आणि महाभारताची जी कथा घडली ती घडली 27व्या द्वापर युगामध्ये. आत्ता चालू येते 28वं कलियुग. अर्थात श्वेतवाराह कल्पातल्या या चौकड्यांपैकी 28वी चौकडी आता चालू आहे. आणि भगवान पांडुरंग परमात्मा पहिल्या कलियुगात पंढरपुरात आले आणि पहिल्या कलियुगापासून आत्ताच्या 28व्या कलियुगापर्यंत 28 कलियुग होऊन गेलीत. म्हणजे 28 चौकड्या होऊन गेल्यात. म्हणून नामदेव महाराज आरतीमध्ये म्हणतात, युगे 28 विटेवरी हुबा. अशा पद्धतीने पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करण्यात येतं. आणि ह्या पांडुरंग परमात्म्याने हातामध्ये संपत्ती आणि सामर्थ्य दोन्हीही धारण केलेले. कमळ म्हणजे संपत्ती आणि शंख म्हणजे सामर्थ्य, असं दोन्हीही त्यांच्या हातामध्ये आहे. आणि पुराण बोधित तीर्थही या ठिकाणी आहे. भीमा नदीचा उल्लेख अनेक पुराणांनी अनेक ग्रंथांनी केला आणि अशा प्रकारचं पुराण बोधित तीर्थ सुद्धा या ठिकाणी आहे. मग आता साधू संतांचं महिमान, तर सकलही साधू संतांनी या ठिकाणाचं वर्णन केलं आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण ही कथानक घडलं. आणि हे वर्णन करतायत कोण करतायत, तर हे वर्णन करतायत 88 सहस्र ऋषींना भगवान शिव हे वर्णन करतायत. हेच वर्णन शिवशक्तीच्या संवादातही घडतंय. सुत शौनकांच्या संवादातही हेच कथानक घडतंय. पुढे जाऊन आचार्य शंकर अर्थात शंकराचार्य यांनी खूप सुंदर असं रचना केली. भगवान पांडुरंगाची रचना केली. भगवान पांडुरंगाची एका अष्टकाची रचना केली. काय सांगतात शंकराचार्य, काय सांगतात? महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. महायुगाचं अधिष्ठान असलेल्या भीमा नदीच्या काठावर असलेलं, ज्याने पुंडलिकाला वर देण्यास करिता श्रेष्ठ मुनींसह येऊन राहिला. समागत्य तिष्ठंतम कोण, आनंदकंद असा असलेला. कोण येतो, तर परब्रह्मलिंगम. लिंग म्हणजे प्रतीक, लिंग म्हणजे चिन्ह. परब्रह्माचं चिन्ह, परब्रह्माचं रूप, परब्रह्माची खून असलेलं पांडुरंग परमात्मा. भजे पांडुरंगम असा पांडुरंग परमात्मा येऊन राहिला. संपूर्ण हे जे पांडुरंगाष्टकम आहे ते खूप सुंदर असं ऐकण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. त्यावर नंतर कधीतरी आपण विचार करूया, कारण कथाभाग खूप मोठा असल्याने आपल्याला पुढे सरकावं लागेल. आणि मग पुढे याच पांडुरंगाष्टकांमध्ये पहिले 8 श्लोक हे पांडुरंगाष्टकमचे भगवान पांडुरंगाचं वर्णन करणारे आहेत. तर 9व्या याच्यात फलश्रुती सांगितण्यात आलेली. काय फलश्रुती सांगितली, तर स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदम ए पठन्ते कचित्तेन भक्त्याच नित्यम भवांभोनिधिं तेपि तीर्थ्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. स्तवम पांडुरंगस्य वैपुण्यदम, हे अत्यंत पुण्यदायक असलेलं पांडुरंगाचं हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्त आणि प्रेमपूर्वक नित्य पठन करतील ते सर्वजण अंतकाळी भवसागर सहजरित्या तरून जातील. अंतकाळी त्याच्या संकटांचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य, हे यावरून सिद्ध होतं. अशा प्रकारे अंतकाळी भवसागर सहजपणे तरून जातील असे या ठिकाणी शंकराचार्य वर्णन करतात. आणि हेच शंकराचार्यांनी केलेलं वर्णन पाहून आपण पुढे चालतोय. पुढे अजून एक स्वामी होऊन गेलेत नाथबाबांच्या काळामध्ये, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये, ज्यांचं नाव आहे कृष्ण दयाळराव स्वामी. या कृष्ण दयाळराव स्वामींनी विठ्ठल अष्टक लिहिलं. या विठ्ठल अष्टकाचं एक महत्त्व, ज्याप्रमाणे शंकराचार्यांनी लिहिलं होतं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तर या विठ्ठल अष्टकमचे शेवट होते विठ्ठलम चिंतयामी या रूपाने, या श्लोकाने, ह्या चरणाने. काय त्याची सुरुवात, समचरण सरोजम. समचरण सरोजम, सरोज म्हणजे कमळ, आणि समचरण म्हणलेलं आहे सर्वात आधी. समचरण दृष्टी, वेगवेगळे अभंग आपण समचरणावर पाहतो.
आणि असा असलेला हा भगवंत समचरण उभा आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वात पहिलं वापरलं समचरण सरोजम, ज्याचे चरण कमल हे सम आहेत, सारखे आहेत. मग नेमके समचरण चरण कोणते? तर त्यामध्ये उजवं चरण जे आहे भगवंताचं ते धर्माचं प्रतीक आहे. तर ते डावं चरण जे आहे भगवंताचं डाव्या बाजूचं ते प्रेमाचं प्रतीक आहे. असं असलेलं धर्म आणि प्रेम दोन्ही ज्या ठिकाणी एकत्रित आहे असा असलेला पांडुरंग परमात्मा, त्याचे हे सम असलेले चरण म्हणजे दोन्ही सारखं आहे. ज्या ठिकाणी धर्म आणि प्रेम दोन्हीही मिळतं त्याला भगवान पांडुरंग परमात्मा म्हणावं. याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भगवान रामांचं प्रतीक जर पाहिलं आपण, अनेकदा भगवान श्री रामचंद्रांचं एक चरण पुढे असलेलं आपल्याला दिसतं. जे चरण पुढं आहे ते धर्माचं चरण आहे. म्हणून भगवान श्री राम हे धर्म त्यांच्या ठाई धर्माचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. मर्यादा पुरुषोत्तम ज्यांना म्हटलं जातं असं भगवान श्री रामचंद्र प्रभू. त्यानंतर दुसरा अवतार कृष्ण. हे कृष्ण देहुडाचरण उभे आहेत. यांचा डावा पाय स्थिर आहे तर उजवा पाय देहुडाचरण केलेला आहे. म्हणजे धर्माप्रमाणे वागतात, पण अनेकदा प्रेम याच विषयावर त्यांचं स्थिरत्व आहे. धर्माच्या जागी ते अधर्म करू शकतात. आपण कथानक पाहिलेले भगवान श्रीकृष्णांचं, कधी चोरीचा प्रसंग आहे किंवा एखाद्याच्या मृत्यूचाही प्रसंग आहे. कोणाचा मृत्यूचा? तर महाभारताच्या युद्धामध्ये पाहतो आपण. भीष्मांचा मृत्यू, द्रोणांचा मृत्यू, कर्णाचा मृत्यू आदी मृत्यूंचे प्रसंग पाहिले किंवा शिशुपाल वध यासारखे प्रसंग, कंसवध यासारखे प्रसंग आपण पाहिले किंवा विविध राक्षसांचा मृत्यू. अशा प्रसंगामध्ये भगवंताने धर्म बाजूला ठेवलेला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण देहुडा चरण उभे आहेत. मग या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा समचरण उभे आहेत. याच भगवंताला हरी या नावाने ओळखलं जातं. हरी का म्हणतात? तर हा दुःखांचं हरण करतो म्हणून याला हरी हे नाम प्राप्त झालं. असा असलेला हा हरी, असा असलेला हा भगवंत, असं असलेलं हे तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी असलेला हा भगवंत हा दिसायला कसा आहे? तर सांद्र निलांबुदाभम. पहिला शब्द वापरला सांद्र, त्यापुढे वापरलं निलांबू. म्हणजे कसे? सांद्र म्हणजे पाण्याने भरलेले, अंबू म्हणजे ढग, अंबू म्हणजे पाणी आणि अंबुद म्हणजे ढग. अशा प्रकारचे कसे? तर पाण्याने भरलेली निळे निलांबूद, निलांबूद म्हणजे निळे ढग याप्रमाणे दिसतो. पाण्याने भरलेल्या ढगांप्रमाणे जो निळ्या प्रभेने दिसतो, त्याची जी प्रभा आहे ती अशा पद्धतीने आहे. सांद्र निलांबूद अशा प्रकारची पाण्याने भरलेल्या ढगांप्रमाणे ज्याचं स्वरूप आहे, दिसायला तसा आहे. तो भगवंत जघन निहित पाणीम. जघन म्हणजे ज्याचे दोन्ही ज्याच्या कमरेवर, जघन म्हणजे कमर, या कमरेवर निहित म्हणजे ठेवलेले, पाणीम म्हणजे हात, हात ठेवलेले असा असलेला मंडनम. मंडन म्हणजे सुशोभित करणारा. तर जेवढं काही जगामध्ये सुंदर आहे, या सुंदरतेमध्येही जो सुंदर आहे, मंडनम मंडनानाम, सुंदरतेमध्येही सुंदर आहे, सुशोभित करणाऱ्यांमध्येही सुशोभित आहे, असा सकलांमध्ये श्रेष्ठ असा असलेला भगवंत पांडुरंग परमात्मा. तर तो कसा आहे? तर तरुण तुलसी माला कंदरम. त्याने तरुण अशी तुळशीची माला धारण केलेली. कंधरम मध्ये, कंधरम म्हणजे गळा, गळ्यामध्ये त्याने तरुण तुळशीची माला धारण केलेली, जी कधीच सुकत नाही अशी तुळशीची माळ धारण केलेली, वैजयंतीची माळ धारण केलेली भगवंताने. आणि त्यानंतर पुढे भगवंत पुढे वर्णन करतात कृष्णदयाळराव स्वामी. कंज नेत्रम, ज्याचे नेत्र कंज म्हणजे झाकलेले आहेत असा. पुढे सांगतात सदय म्हणजे दया करणारा. धवल हासम, सुंदर असं ज्याचं हास्य आहे असा. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो हसतोय असं आपल्याला प्रतिबिंबित होतं, असं आपल्याला दिसतं, म्हणून धवल हासम. अशा विठ्ठलाचं मी चिंतन करतो असं कृष्णदयाळराव स्वामी त्यांच्या विठ्ठल अष्टकांमध्ये सर्वात पहिल्या चरणामध्ये लिहितात. असं असलेला हा भगवंत, याचं 3 ठिकाणावरून येणं झालं असं सांगण्यात येतं.
त्यापैकी पद्मपुराणात ते जे जे चरित्र आहे भगवंताचं, त्यामध्ये तो द्वारकेहून आला असं सांगण्यात आले. द्वारकेचे येणे आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत, अशा पद्धतीने. आणि स्कंद महापुराणात जे वर्णन आले त्यामध्ये गोकुळाहुनी झाला येता, अशा पद्धतीने गोकुळाहून आला, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, अशा पद्धतीने वर्णन. त्यानंतर विष्णू महापुराणामध्ये वैकुंठावरून आला हे वर्णन आहे. आणि असे असलेले हे तीनही पुराण, असे असलेले हे तीनही ग्रंथ, यापैकी आपल्याला जे पुंडलिक रायाचं जे चरित्र माहिती आहे, ज्या चरित्राचा विचार हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये हरिविजयकारांनी केला, तो ग्रंथ म्हणजे विष्णू महापुराण. आणि विष्णू महापुराणात आपल्याला माहीत असलेली कथा येते असं या ठिकाणी सांगितलेले. मग नेमकी काय कथा आहे? हा पुंडलिक मुनी कोण आणि या पुंडलिकाचं वर्णन का करतात? तर पुंडलिकासाठी भगवंत या ठिकाणी आले हे वर्णन वारकरी संप्रदायामध्ये मांडण्यात आलं किंवा मानल्या गेलं. असा असलेला हा भगवंत या ठिकाणी कुठून आला? तर तो आला द्वारकेहून आला, पहिलं वर्णन. दुसरं वर्णन गोकुळाहून आला आणि तिसरं वर्णन आलं की तो वैकुंठाहून आला. ठीक आहे. तर मग पहिल्या वर्णनामध्ये आपण पाहतोय, आता विष्णू महापुराणातलं वर्णन पाहतोय आपण आता. तर नेमकं काय घडलं? तर पुंडलिक नावाचे एक गृहस्थ आई वडील आणि पत्नी यांसोबत एका क्षेत्रामध्ये राहत होते, ज्या क्षेत्राचं नाव आहे दिंडीरव वन. दिंडीरव नावाचं वन आहे. ह्या दिंडीरव नावाच्या वनामध्ये पुंडलिक नावाचे मुनी राहत आहेत. आणि या पुंडलिकांच्या पत्नीला एक दिवस काय झालं, तर या पत्नीने तीर्थयात्रेचा मनोदय व्यक्त केला. पण पुंडलिक राय हे इतके स्वपत्नीमध्ये रत झालेले होते की त्यांनी कधी आईवडिलांची सेवा केली नाही किंवा आईवडिलांचा विचार त्यांनी जगामध्ये केला नाही. असे असलेले पुंडलिक राय सगळे ही घरातले कामं आईवडिलांना सांगायचे आणि पुंडलिक राय भार्येसोबत, त्यांच्या पत्नीसोबत एकांतामध्ये बसायचे. असे असलेले पुंडलिक राय त्यांच्या पत्नीने जेव्हा तीर्थयात्रेचा मनोदय व्यक्त केला, आणि हा मनोदयही का व्यक्त केला, तर शेजार पाजारच्या बाया तीर्थयात्रेला गेल्या म्हणून पुंडलिक रायांच्या पत्नीने पुंडलिक रायांना सांगितलं की मला सुद्धा तीर्थयात्रेला घेऊन चला. आणि त्यावेळेस पत्नीचं ऐकणारे असे पुंडलिक राय पत्नीचा तो मनोदय ऐकल्यानंतर तीर्थयात्रेला निघण्याचा विचार करतात आणि तीर्थयात्रेला निघतात. त्यावेळेस घडतं असं की पुंडलिक रायांचे आई वडील, ज्या माता पित्यांच्या ठाई पुंडलिकाचा श्रद्धा भाव नव्हता, असे असलेले पुंडलिक राय जेव्हा बायकोला घेऊन जाण्याचं ठरलं त्यांचं, त्यावेळी त्यांचे आई वडील पुंडलिकाला म्हणतात, हे पुंडलिका, अरे आम्ही आजपर्यंत कधीच तीर्थयात्रा केली नाही रे, आम्हाला एक तीर्थयात्रेला यायचंय, आम्हाला घेऊन चालशील का? आणि त्यावेळेस आधी नकार देणारा पुंडलिक नाही 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 असं म्हणत होता. आणि नंतरून पुंडलिकाच्या मनात काय आलं देव जाणे, आई वडिलांनाही घेऊन चालण्याचा निर्णय पुंडलिकाने केला. पण कसा? तर बायकोला खांद्यावर घेतले पुंडलिक मुनीने आणि आईवडिलांच्या गळ्यात दोरी बांधून ओढीत चालले. अशा स्वरूपामध्ये पुंडलिक राय पायी यात्रा करतायत. काही ठिकाणी त्यांनी घोड्यावर बसून यात्रा केलेली असं वर्णन आहे, पण त्यांनी विष्णू महापुराणातल्या वर्णनानुसार त्यांनी पायी यात्रा केली. आणि असं फिरता फिरता अनेक तीर्थक्षेत्र पाहून झाले, अनेक काळ लोटला. आणि एक दिवस पुंडलिक मुनी एका अशा क्षेत्रात पोहोचले, जे क्षेत्र खूप सुंदर असं क्षेत्र आहे. कोणतं क्षेत्रात पोहोचले पुंडलिक मुनी? तर पुंडलिक मुनी पोहोचले त्रिवेणी संगमावर. आपण पूर्वीच पाहिलं त्रिवेणी संगम कोणता? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. अशा असलेल्या त्रिवेणी संगमामध्ये पुंडलिक मुनी येऊन पोहोचले, पुंडलिक राय येऊन पोहोचले, भक्त पुंडलिक येऊन पोहोचले. अजून ते भक्त व्हायचे भगवंताचे.
पण पुंडलिक मुनी येऊन पोहोचले त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जवळच त्रिवेणी संगमाच्या जवळच कुकुट स्वामी नावाच्या एका स्वामींचा आश्रम आहे. या कुकुट स्वामींचं वर्णन करताना पुराणांनी असं वर्णन केलेले, वाराणस्या पश्चिमे तीरे कुकुटो नाम द्विजा तस्य स्मरण मात्रेण दुष्शकुन शकुन भवेत. अशा पद्धतीने म्हणजे ज्यांच्या फक्त स्मरण मात्रेने अपशकुनाचा नाश होतो असे असलेले कुकुट मुनी, आणि या कुकुट मुनींच्या आश्रमाजवळ पुंडलिकराय थांबले. तीर्थयात्रेमध्ये तीर्थात स्नान केलं, तीर्थयात्रा फिरून आले, त्या गावामधले वेगवेगळे दर्शनं केले. त्रिवेणी संगमावर थांबलेले ते. त्रिवेणी संगम अर्थात प्रयाग या ठिकाणी आलेले आहेत. मग या प्रयागावर आलेले असताना त्यावेळेस सुंदर असं कथानक पुढे घडतं. काय कथानक घडतं तर त्या कथानकामध्ये असं कथानक घडतं की रात्रीचा प्रहर आहे आणि रात्रीतून पहाट होण्याच्या काळामध्ये 3 स्त्रिया ज्या अत्यंत कुरूप अशा आहेत, ज्यांच्या शरीरावरचे वस्त्र हे सुद्धा अत्यंत मलिन झालेले आहेत, असे फाटके तुटके सर्व गाळाने शेणाने भरलेले वस्त्र असलेल्या अशा त्या 3 स्त्रिया, ज्यांचं वस्त्र सुद्धा 3 रंगाचं आहे. एकीचं वस्त्र आहे श्वेत, दुसरीचं वस्त्र आहे कृष्ण आणि तिसरीचं वस्त्र आहे पीत. अर्थात पहिली जी आहे ती सफेद रंगाची, तिच्या अंगावर साडी आहे. दुसरी जी आहे तिच्या अंगावर कृष्ण अर्थात काळ्या रंगाची साडी आहे, तर जी तिसरी आहे तिच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी आहे. अशा असलेल्या त्या 3 स्त्रिया कुकुट मुनींच्या आश्रमात शिरताना पुंडलिकाने पाहिल्या. आणि पुंडलिक पाहत राहिला. म्हणे या इतक्या गलिच्छ अशा मलिन अशा वस्त्राच्या या स्त्रिया नेमक्या या ठिकाणी का जात आहेत. तर हा विचार पुंडलिकाच्या मनात आला. आणि त्या 3 स्त्रिया आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वही ते आश्रम झाडलं, ते आश्रम स्वच्छ केलं, त्या आश्रमामध्ये पाणी भरून ठेवलं, येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंना पिण्यासाठी पाणी भरून ठेवलं, सर्व बाजूला फुलांनी सजावट केली, देवाच्या पूजेची सर्व तयारी करून ठेवली. अशा पद्धतीने त्या स्त्रियांनी सर्वही काम केल्यानंतर त्या स्त्रिया जेव्हा त्या आश्रमातून बाहेर पडल्या त्याही वेळेस पुंडलिकाने पाहिल्या. पण या वेळेस त्या अतिशय सुंदर होत्या आणि त्यांच्या अंगावरचे वस्त्र सुद्धा सुंदर असे वस्त्र होते. रंग तेच वस्त्रांचे, सफेद, काळा आणि पिवळा वस्त्र अंगावरचे तेच, पण अतिशय सुंदर वस्त्र सुद्धा सुंदर झालेले. आधीमध्ये जाताना फाटके वस्त्र होते, पण आता बाहेर येताना अतिशय सुंदर असे वस्त्र आहे, कुठे फाटलेले नाही, काही नाही, अशा पद्धतीचे ते वस्त्र. आणि अशा पद्धतीने ते जेव्हा बाहेर येतात त्या 3ही स्त्रिया, त्यावेळेस पुंडलिक त्यांना आडवा होतो आणि पुंडलिक त्यांना प्रश्न विचारतो, हे स्त्रियांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आत जाताना इतक्या कुरूप होत्या आणि बाहेर येताना इतक्या सुंदर कशा झालात. असा प्रश्न विचारला असता पुंडलिक मुनींना त्या 3ही स्त्रिया उत्तर देतात. त्यामधली जी श्वेत वस्त्र जिने पांघरलेत अशी स्त्री बोलू लागली. काय बोलते ती स्त्री, हे पुंडलिका. त्यावेळेस पुंडलिक म्हणतात, तुम्हाला माझं नाव कसं माहिती. आणि त्यावेळेस त्या 3 स्त्रिया सांगतात की आम्हाला या जगातलं सर्व काही माहिती आहे, कारण आम्ही जगाच्या पापनाशाचे कार्य करतो. आम्ही कोण आहोत असा तू प्रश्न विचारला, मग उत्तर ऐक. मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती, अशा आम्ही 3 जणी आहोत आणि आम्ही नदी स्वरूपात आहोत. आम्हाला या स्वरूपात तू पाहिलं म्हणजे तुझं भाग्य असेल, तुझं भाग्य उजाडणार असेल म्हणून तू आम्हाला अशा स्वरूपात पाहिलं, असं त्या ठिकाणी या 3ही स्त्रिया सांगतात. आणि त्यावेळेस त्या स्वरूपामध्ये त्या स्त्रिया पुढे सांगू लागतात
की आम्ही अनेकांचे पाप घेऊन ज्यावेळेस आमचं शरीर मलिन होतं, जे जे काही लोक येतात, "अरे पुंडलिका, तुझ्याही शरीरामध्ये पाप होती. ती पाप घेऊन तू आमच्यामध्ये धुतलीस. त्यातले काही पाप निघून गेले, पण काही पाप तसेच राहिलेत. आणि असे अनेकांचे पाप आम्ही घेतो आणि हे पाप नाश कुठे करायचं? आम्हाला सुद्धा शुद्धीकरणाची गरज आहे आणि हे शुद्धीकरण संतांच्या ठिकाणी होतं, म्हणून आम्ही संतांकडे जातो. नदीला शुद्ध होण्यासाठी संतांची गरज आहे." असं सांगून या ठिकाणी नदी पुढे निघतात. त्यावेळेस पुढे त्या सांगतात की पापी लोकांचं पाप धुण्यासाठी आम्ही संतांकडे येतो, असं वर्णन त्या ठिकाणी नद्या करतात. या 3 वस्त्रामधल्या 3 वेगवेगळ्या नद्या आहेत. त्यापैकी श्वेत वस्त्रातली सरस्वती, कृष्ण वस्त्रातली देवी यमुना आणि पीत वस्त्रातली देवी गंगा, अशा तिघीही त्या ठिकाणावर निघून जातात. पण त्या ठिकाणाहून जाताना त्या सांगतात की संत हे स्वतः भगवंत आहेत आणि त्यांना कधीही पाप लागत नाही असे संत आहेत. इतरांच्या पापांचं नाश करणारे संत आहेत. म्हणून हे पुंडलिका, तुझ्या शरीरातले जे पाप आहेत ते नष्ट करण्यासाठी तू कुकुट मुनींच्या दर्शनाला जा. कुकुट मुनींचे पाय पकड, त्यांना गुरु मान, असं सांगून या 3ही नद्या पुढे जातात आणि त्यांच्या त्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातात. अशा पद्धतीने वर्णन या ठिकाणी विष्णू पुराणात येतं. आणि पुढे काय होतं, पुढे खूप सुंदर असं कथानक पुढे येणार आहे अजून. पण या ठिकाणी सांगण्याचं अजून एक कथानक असं की ज्यावेळेस गंगेचं अवतरण झालं, त्यावेळेस गंगेने भगीरथाला विचारलं होतं, "हे भगीरथा, मला शुद्ध होण्यासाठी काहीतरी उपाय सांग." त्यावेळेस भगीरथाने देवी गंगेला उपाय असा सांगितला होता की तुम्ही संतांकडे जा आणि संतांच्या घरी सेवा करा. त्यावेळेस तुम्ही पापमुक्त व्हाल, असं सांगण्यात आलेलं होतं. म्हणून श्रीमंताच्या दारातला नोकर होता नाही आलं तरी चालेल, पण संतांच्या दारातला कुत्रा व्हा आणि संतांना शरण जा, असं या ठिकाणी सांगून आजच्या सेवेला पूर्णविराम देतो. उद्याच्या सेवेमध्ये पुंडलिकरायाच्या पुढील कथेचं, पुंडलिकरायाला नेमकं कोणत्या स्वरूपात भगवंताने दर्शन दिलं आणि भगवंत वैकुंठावरून आले, गोकुळाहून आले की द्वारकेहून आले, 3ही चरित्रांचं विस्तृत असं वर्णन आपण 3ही पुराणांमधून पाहणार आहोत. आजची झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्मा, आई रुक्माबाई यांच्या चरणी अर्पण, सकल संतांचे चरणी अर्पण, गुरुदेवांचे चरणी अर्पण. रामकृष्ण हरी. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. करता करविता श्री पांडुरंग समर्थ बोला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्त हृदय पुरनिवासी श्री रुक्मिणी प्राण संजीवन मायबाप श्री पंढरीनाथ महाराज की जय. विदर्भ कुमारी भीमकात्मजा श्री विठ्ठल प्राणेश्वरी मायमाऊली आई साहेब श्री रुक्मिणी माता की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. भक्त शिरोमणी नामदेव राय महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय हो.